नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच सोशल मीडियामध्ये आणि काही न्यूज पेपरनी बातम्या दिलेल्या आहेत की 70,000 पदभरतीची जी मेगा भरती आहे, जी एमपीएससी कडनं सरळ सेवेमार्फत घेणं अपेक्षित आहे, ती होणार नाही किंवा अशक्य आहे किंवा शक्यताच नाही. या पद्धतीने सोशल मीडियाला भरपूर साऱ्या न्यूज फिरत आहे. या संदर्भात बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आमच्या टीमला कॉल करून पण विचारलं, मेसेज पण बऱ्याचशा कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत. तो बघूया की नेमकी या व्हिडिओ मागची किंवा या अशा प्रकारच्या सोशल मीडियाला व्हिडिओ पसरताय किंवा प्रिंट मीडिया आहे यांची सत्यता काय थोडक्यात आपण समजून घेऊया. आणि सरळ सेवा भरती जी बऱ्याच विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी डोळे लावून बसलेले आहेत सरळ सेवा भरतीकडे, ती लवकरात लवकर भरती जाहीर व्हावी यासाठी. सो या संदर्भात नेमकं काय थोडक्यात आपण बघूया. बघा, पहिले तर समजून घ्या की महाराष्ट्र टाइम्सने बातमी दिली होती बघा 10 फेब्रुवारी 2026ला, आणि ही बातमी खरी पण होती. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये सांगितलं की महाराष्ट्रात लवकरच महाभरती 70,000 पदांसाठी प्रक्रिया सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा त्यावेळेस मंत्री महोदयांनी सांगितलं होतं. आता आजची बातमी जर आपण बघितली म्हणजे 18 जुलै 2026ची, त्यामध्ये सांगण्यात आलंय की 70,000 पदांची सरळ सेवा भरती बारगळण्याची शक्यता. बातमी दिली प्रिंट मीडियाने. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला 5 महिने उलटले, ऑनलाईन परीक्षेला स्थगिती मिळाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम, अशा पद्धतीची ही न्यूज तुम्हाला बघायला मिळते. यामध्ये शॉर्ट मध्ये त्यांनी इथे काय सांगितलं बघा, सरळ सेवा भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. बरोबर आहे, आयोगामार्फत घ्यायची ठरलं होतं. या भरतीला 10 लाखाहून अधिक उमेदवार अर्ज करतात. इतक्या उमेदवारांची महाराष्ट्रात एकाच वेळी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणे अशक्य आहे. त्यामुळे आयोगाने ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडला होता. मात्र ऑनलाईन परीक्षेला स्थगिती देण्यात आल्यामुळे मोठ्या संख्येने असणाऱ्या उमेदवारांची सरळ सेवा भरती घेणे अशक्य आहे. त्यामुळे तुर्तास एमपीएससी मार्फत सरळ सेवा भरती होण्याची शक्यता धूसर झाली आहे. आता ही न्यूज पेपरला आलेली बातमी आहे. ऑथराईज असं सरकारकडनं, संबंधित एमपीएससी कडनं, संबंधित मंत्री महोदयाकडनं असं काही मेन्शन केलेलं नाहीये. फक्त यांना यांच्या सूत्रानुसार माहिती कळलेली असते, त्यानुसार ती बातमी लावत असतात. आणि सोशल मीडियामध्ये बरेचसे विद्यार्थी आता चर्चा पण करत आहे की जर ऑनलाईन नाही घेतली, ऑफलाईन घेतली तर असं होईल. पण मित्रांनो, असं नाहीये. एका वेळेस महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थ्यांची एक्झाम घेतली जाऊ शकते. कोण म्हणतं शक्य नाहीये? सहज शक्य आहे. मला तुम्ही काउंट करा, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या जवळच्या जिल्ह्यात, तुमच्या विभागात, ह्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंटच्या स्कूल किती आहे, गव्हर्नमेंटचे कॉलेज किती आहे, ह्या कॉलेजचा विचार करता तिथे सिटिंग कॅपॅसिटी किती आहे, एवढा जर विचार केला आपण तर खूप जास्त संख्येने इथे एक्झाम घेतली जाऊ शकते. 15-20 लाख विद्यार्थी सुद्धा ऍट ए टाइम एक्झाम देऊ शकता, अशी कॅपॅसिटी महाराष्ट्रामध्ये तेवढी आहे. आता हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सीएमए ऑफिसने पण ट्विट केलं होतं आणि या ट्विटमध्ये सांगितलेलं होतं की हे जे आहेत ऑगस्ट 27 पर्यंत ऑनलाईन एक्झाम होणार नाही किंवा ऑगस्ट 27 नंतर ऑनलाईन पद्धतीने आम्ही एक्झाम घेऊ. त्या संदर्भात त्यांनी जे कारणं दिली होती की एक्झाम ही सुरक्षित, पारदर्शी आणि निवड प्रक्रिया ही कायमच माझा आग्रह राहिला, असं मंत्री महोदय म्हणताय, माननीय मुख्यमंत्री म्हणतात. आणि त्यांनी 3 गोष्टी यामध्ये सांगितल्या होत्या की ज्या संस्थेमार्फत किंवा ज्या व्यवस्थेकडून ही भरती करायची त्यांना पण थोडासा वेळ द्या, विद्यार्थ्यांनाही थोडासा वेळ द्या. त्यासाठी 2027 ही त्यांनी तारीख किंवा हे टेंटेटिव्हली या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं होतं. कोणी? मुख्यमंत्री साहेबांनी. त्या संदर्भातला एक जी आर पण नुकताच प्रदर्शित झालाय बघा. 17 जुलै 2026चा जी आर आहे, शिक्षण विभागाकडनं आलाय. ऑनलाईन परीक्षांसंदर्भात माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. याच्यावरती पण मी व्हिडिओ घेतलेला आहे. ओके, सगळे संदर्भ दिल्यानंतर आता बातमी येते बघा 17 जुलै 2026ची. बातमी आहे लोकसत्ताची, की मोठी बातमी, लोकसेवा आयोगामार्फत 70,000 पदांची सरळ सेवा भरती तुर्तास अशक्य, किमान 1 वर्ष तरी वाट पाहावी लागणार, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती फेब्रुवारी 2026 मध्ये 70,000 जागा भरती करायची, आणि आता 5 महिने उलटून गेलेले आहे आणि ऑनलाईन एक्झाम घेऊन ही करायची असं एमपीएससीने ठरवलं होतं. पण त्याला स्थगिती आल्यामुळे अजून ही पुढे ढकलणार का, अशा पद्धतीची ही बातमी लोकसत्तांनी दिलेली आहे. आता यामध्ये त्यांनी काय काय म्हटलं बघा. जवळपास मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर 5 महिने ओलांडून गेले तरी पण ही भरती घेतली जात नाहीये. त्यानंतर 70,000 पदांची भरती टप्प्याटप्प्याने होणार होती, मान्य आहे, टप्प्याटप्प्याने, पण सरळ सेवेतनं अजून एकही भरती प्रक्रिया राबवली नाहीये एमपीएससीच्या मार्फत. दुसरं काय, मुख्यमंत्री म्हणाले होते की गव्हर्नन्स रिफॉर्म केला जाईल, मोठं मॉडेल चांगल्या पद्धतीनं उभं केलं जाईल, पारदर्शीपणा राहील, मोठ्या प्रमाणात पदभरती केली जाईल. पण अजूनही 5 महिने ओलांडले
काही चित्रांनी इव्हन दो एवढं पण नाही, एमपीएससीने याचा पॅटर्न सुद्धा अजून डिक्लेअर केला नाही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. मग एमपीएससी हा पॅटर्न कधी ठरवणार, कधी डिक्लेअर करणार, विद्यार्थी अभ्यास करणार, परीक्षा पद्धत समजून घेणार, आणि ह्या सगळ्या गोष्टीला बराचसा अवधी लागू शकतो, मान्य आहे. पण असं नाही की ऑनलाईनच पाहिजे. त्यासाठी सरकारने काय आदेश दिले होते? सरकारने सांगितलं की भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्य, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पण असं नाही की तुम्ही ही एक्झाम ऑनलाईनच घ्या आणि पुढच्या वर्षी ऑनलाईन चालू करा, असं म्हटलेलं नाहीये. ऑनलाईनला ह्या वर्षी मुलांची मागणी होती ऑफलाईन, आणि ऑनलाईन जर घ्यायची ठरली तर त्यातही काही मुद्दे अपेक्षित होते, बऱ्याचशा संघटनांच्या माध्यमातून ती आली होती. सो हे सगळे मुद्दे लक्षात घेता हे पुढे ढकललंय फक्त. म्हणजे आजचं मरण म्हणताना उद्या ढकललंय. बरं, सोशल मीडियाला पण हे वाक्य वापरलं जात आहे. यस, तेच झालेलं आहे. पण सध्या तरी हे कारण नाहीये की ऑनलाईन असती तर सगळ्या एक्झाम झाल्या असत्या. ऑफलाईन आहे त्यामुळे ह्या सरळ सेवेच्या एक्झाम भरत येणार नाही. मग मला सांगा, सरकारमध्ये असे बरेचसे विभाग आहेत, ह्या प्रत्येक विभागामध्ये हजारो जागा रिक्त आहेत. मग त्या जागा जर भरल्याच नाही तर जनतेला सेवा कशी मिळणार आहे? सो एक वर्ष वाट पाहायची का? मग ऑलरेडी झाले 6 महिने, 6 महिन्यापासून रिक्त जागा भरल्या जात नाही. उदाहरण द्यायचं म्हटलं, तलाठी भरती मागच्या अधिवेशनामध्ये सांगितलं 1700 जागा रिक्त आहे. मला सांगा, गाव लेवलला ह्या तलाठ्यांची जी जबाबदारी असते ती जबाबदारी कोण पार पडेल, आणि सार्वजनिक जनतेला ही सेवा कशी मिळेल? प्रशासन सुव्यवस्थित चालण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची गरज आहे. तेच अधिकारी जर इथे नसतील किंवा त्या जागा रिक्त असतील तर सर्वसामान्य जनतेला इथे न्याय किंवा सेवा मिळणार नाही. सो ह्या जागा रिक्त राहणं सुद्धा प्रशासनाच्या दृष्टीने चुकीचं आहे, किंवा प्रशासन चालवायला बरेच मोठे अडथळे येऊ शकतात. आता बघा, मेगा भरती का शक्य नाही सांगितलं तर 10 लाखाहून अधिक उमेदवार अर्ज भरणार आहेत. एकाच वेळीस महाराष्ट्रात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणे अशक्य आहे असं कोण म्हणतं? हे लोकसत्ताचे न्यूजपेपरवाले जे कोणी असेल ते म्हणत असतील. ऑनलाईन परीक्षेला स्थगित देण्यात आल्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने असणाऱ्या उमेदवारांची सरळ सेवा भरती घेणे अशक्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता हे सूत्र कोण आहे हे त्यांना माहिती, आपल्याला माहित नाहीये. पण कोण म्हणतं हे शक्य नाही? हे शक्य आहे. त्यामुळे अशा काही बातम्या जर सोशल मीडियाला येत असतील तर काही बातम्या खऱ्या असतात, तर काही ह्या फक्त आपल्याला काय करत असतात, दिशाभूल करत असतात. सो विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या कालावधीमध्ये बघा, कुणी म्हणत परत की नाही नाही तुम्हाला नाही माहिती, ऑनलाईनलाच घ्यायला होतं, ऑफलाईन होणार नाही शक्य, किंवा तुम्हाला त्यांच्या बॅचेस विकायला, अजिबात नाही. मी तुम्हाला सांगतो की ही अशा बातम्या जर येत असतील तर मी लॉजिकली तुम्हाला सांगतो, तुम्ही थोडा लॉजिकली विचार करा, प्रॅक्टिकली विचार करा की तुम्हाला या 1 वर्षापर्यंत ह्या जागा भरल्याच नाही तर सरकार, हे प्रशासन कसं चालेल बरं? आणि बऱ्याचशा जागा रिक्त पण होत आहेत अजून. तो हे प्रशासन चालवायचं म्हटलं तर ह्या कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची गरज आहेच इथे. जर 1.5 वर्ष, 2-2 वर्ष जागा नाही भरल्या तर किती ताण एकाच अधिकाऱ्यावरती, एकाच कर्मचाऱ्यावर येतील. आता तुम्ही बघू शकता, असे अधिक बरेचसे अधिकारी आहेत की जे एकच अधिकारी 2-2, 3-3 जाग्यांचा पदभार ते सांभाळत आहे. सो हा मोठा लोड येणार आहे, आणि भविष्यात असं जर चालत राहिलं तर आपल्याला, जनतेला ही सेवा प्रॉपर मिळणार नाहीये. मेगा भरती ऑफलाईन शक्य आहे का? तर यस, घेऊ शकता ना ऑफलाईन, त्याला कोण म्हणतं शक्य नाहीये? व्हायला पण पाहिजे. पण मला सांगा, याला काहीतरी तर सोल्युशन असेलच ना. तुम्ही सगळेच फॉर्म एकाच वेळेस ऑफलाईन घेऊ नका. तुम्ही एक एक एक्झाम घ्या, हो तर ही एक्झाम घ्या, ती एक्झाम, किंवा सगळ्या एक्झाम तुम्ही एकत्र ऑनलाईन पूर्वपरीक्षा घेऊ शकता. सगळ्यांची एकच पूर्वपरीक्षा घेऊन परत मुख्य परीक्षा घेऊ शकतात. किंवा काही विभाग जे समतुल्य आहेत, जसे क्लर्क आहे, सगळ्या विभागात क्लर्कचे पद आहेत, क्लर्कची सेपरेट एक्झाम घ्या, भांडारपालची वेगळी एक्झाम घ्या, निरीक्षकाची वेगळी एक्झाम घ्या, घेऊ शकतात. म्हणजे सोल्युशन आहे. हे सोल्युशन आपण करण्यापेक्षा अधिकाऱ्यांना माहिती आहे. इथे बसलेले मोठे मोठे अधिकारी, त्यांना माहिती आहे. सचिव लेवलचे अधिकारी, यांना माहिती आहे सोल्युशन. सो असं तर नाही होणार की ऑनलाईन असल्यामुळे सरळ सेवा भरती होणारच नाही. आता ही न्यूजपेपरला आली बातमी आहे, ही बातमी सोशल मीडियाला फिरत आहे, त्यामुळे ही बातमी 100% खरं आहे असं अजिबात नाही. याला सोल्युशन निघू शकतं. 1 वर्ष खरंच थांबावे लागणार का? तर हे अशक्य आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं, प्रशासनाला हे शक्य आहे का? विद्यार्थ्यांच्या वयाचं काय मग करायचं? काही विद्यार्थी साहजिक आहे, एज बार होणारे, गेले कित्येक वर्षापासून अभ्यास करणारे उमेदवार आहे. मग यांचं काय करायचं? मग परत हे विद्यार्थ्यांसाठी सरकारला निर्णय घ्यावा लागणार का? परत त्यांना सूट देणार का? जसं कोरोनामध्ये झालं. तर हे थोडं अजून चित्र अवघड होऊन जात आहे, म्हणजे अवघड होऊन जाणार आहे, क्लिष्ट होऊन जाणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात शासन, प्रशासन आणि एमपीएससी संबंधित निर्णय घेतीलच. सो तुम्ही अजिबात व्हायबल होऊ नका. तुम्ही अजिबात कुणाच्या म्हणजे सांगण्यावर तो मेसेज पुढे कॅरी फॉरवर्ड करू नका. एक्झाम होणार आहे, फक्त कधी होतील बघा, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने पण लागू शकतात. सो
तुमचं काम आहे अभ्यास करत राहणं. सो अभ्यास चालू ठेवा. ह्या बातम्या येत राहणार आहे, होत राहणार आहे. ह्या गोष्टी खरं काय अजून ऑथराईज एमपीएससी किंवा सरकारने असं सांगितलेलं नाहीये. सो येणाऱ्या काही कालावधीमध्ये हे कळेलच आपल्याला. सो व्हायबल नव्हता, तुमचा अभ्यास जरूर चालू ठेवा. याबद्दल तुमचं काय मत मला कमेंट बॉक्समध्ये ओपिनियन तुमचं नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्यांना शेअर पण करा. अजून काही मुद्दे तुमच्याकडे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.